हॅलो एव्हरीबडी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? बरोबर आहे. कालच आपला MSTCT चा रिझल्ट आलेला आहे आणि अर्थातच आज 17ला PCB चा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. अर्थातच MSTCT 2025 चे रिझल्ट जारी झालेले आहेत. मात्र हे रिझल्ट आलेले असताना हाती कुठेतरी थोडीशी आनंदाची बाब, एक आनंदाची लहर समोर आली. मात्र बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये नाराजी दिसून आली, एक गोंधळ निर्माण झालेला दिसून आला आणि म्हणून आपण एक काल व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला टायटल सुद्धा दिलं होतं MSTCT 2025 रिझल्ट मध्ये गोंधळ. बरोबर आहे. आता हा गोंधळ नेमका का झाला होता त्याच्याबद्दलही आपण बोललेलो आहोत आणि या गोंधळावर नेमकं सोल्युशन काय आहे हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. बरोबर आहे. आणि त्या व्हिडिओला तुम्ही एवढा प्रतिसाद जबरदस्त दिला, पूर्ण महाराष्ट्रभर त्याला शेअर केलं आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्स आल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्याबद्दल नेमकं काय झालं हे पूर्ण सांगितलं. बरोबर आहे. आणि नेमका प्रश्न काय होता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गुड मार्क्स बट लो पर्सेंटाइल आले होते. म्हणजे काय, जर आपण विचार केला तर आन्सर कीनुसार आम्हाला मार्क्स तर चांगले पडत आहेत, मात्र पर्सेंटाइल जे आम्हाला आलेले होते ते खूपच कमी आहेत. बरोबर है. यस. मग आता नेमकं काय करायचंय? अब क्या करें, इसके बाद क्या कर सकते हैं? क्या रिजल्ट अपडेट होने वाला है, तो इसी के रिगार्डिंग आज के सेशन में हम बताने वाले हैं. बट उससे पहले अगर ये वीडियो आप देख रहे, जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि जर तुम्हाला चांगले पर्सेंटाइल आहेत, बेस्ट पर्सेंटाइल आहेत, यस, तर कमेंट सेक्शन मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. ते गुगल फॉर्मची लिंक फिल करा, आमच्या सोबत जोडा आणि तुमचा रिझल्ट आमच्या सोबत शेअर करा. कारण तुम्ही 2 वर्ष पूर्णपणे मेहनत करून काम केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे आणि इट्स टाइम टू सेलिब्रेट युअर रिझल्ट. पण असे विद्यार्थी जे तुमचे मित्र आहेत, ज्यांचे छान मार्क्स आलेले आहेत मात्र पर्सेंटाइल खूप कमी आलेले आहेत, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. म्हणून नेमकं त्यांच्या सुद्धा लक्षात येईल की नेमकं हा गोंधळ निर्माण का झालेला आहे. बरोबर आहे. येस. बघा, आता आपण सुरुवात करूया. आपण जाऊया कालच्या व्हिडिओवर आणि कालच्या व्हिडिओवर विद्यार्थ्यांच्या काय काय कॉमेंट्स आहेत या कॉमेंट्स आपण बघूया. बरोबर आहे. येस. बघा, आता हा कालचा व्हिडिओ होता. बरोबर आहे. येस. बिग ग्लिच इन MSTCT रिझल्ट, मॅक्झिमम मार्क्स फिर बी लेस पर्सेंटाइल, डू दिस इमिडिएटली. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपण व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तशा पद्धतीने केले सुद्धा. आता त्यांना सुद्धा काय रिप्लाय आले आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. बरोबर आहे. बघा, शिफ्ट 23 सेकंड मार्क्स 53 आणि पर्सेंटाइल आलेत 5 पर्सेंटाइल. बरोबर आहे. येस. 56 मार्क्स 22 पर्सेंटाइल शिफ्ट लिहिली आहे. म्हणजे जवळपास आम्हाला किती बघा 288 कॉमेंट्स आल्या होत्या आणि 288 कॉमेंट्स प्रत्येक इंडिव्हिज्युअल विद्यार्थी त्याला किती मार्क्स होते आणि त्याला किती पर्सेंटाइल आहेत हे सांगत होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर एका विद्यार्थ्यांनी आम्हाला अशी सुद्धा कॉमेंट्स केली आहे, प्लीज रेफर टू नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट अंडर नोटिस सेक्शन ऑफ CET सेल वेबसाइट फॉर सिकिंग क्लॅरिटी ऑन प्रोसेस ऑफ पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन. हा रिप्लाय आला आहे CET सेल कडून. बघा, मग आता नेमकं हा प्रश्न का झाला आणि याच्यावर सगळं सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरोबर आहे. बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं प्रश्न काय झाला आहे की बेस्ट मार्क्स तर आहेत, मार्क्स तर छान आहेत. बघा, म्हणजे मार्क्स किती आहेत त्यांना? जवळपास 120 मार्क्स आहेत. बरोबर आहे. बघा, त्यांना किती? जवळपास 120 मार्क्स आहेत. येस. आता जनरली हे कोणासाठी झाले बघा, 60-70 असे मार्क्स ज्यांच्यासाठी आहेत किंवा 60 पेक्षा खाली ज्यांच्याकडे मार्क्स आहेत त्यांच्या संदर्भात ही जास्त प्रक्रिया झाली. बरोबर आहे. म्हणजे हा गोंधळ त्यांच्याकडे जास्त निर्माण झालाय. म्हणजे काय, एका शिफ्ट मध्ये, बरोबर आहे, एक अशी जनरल शिफ्ट आहे आणि एका शिफ्ट मध्ये 200 पैकी 200 मार्क एका विद्यार्थ्याला आहे. बरोबर आहे. 200 पैकी 200 विद्यार्थ्याला एका मार्क्स आहेत, तर त्याला 100 पर्सेंटाइल ग्राह्य धरले जातील, पर्सेंटेज नाही. बरोबर आहे. 100 काय ग्राह्य धरले जातील? पर्सेंटाइल ग्राह्य धरले जातील. म्हणजे त्या शिफ्ट मधला जो टॉपर आहे, म्हणजे असे असू शकतं त्याला 199 मार्क पडले असू शकतात किंवा त्याला 160 सुद्धा पडलेले असू शकतात. डिपेंड ऑन दिस डिफिकल्टी लेवल. बरोबर आहे. त्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलवर त्याला मार्क्स पडलेले असतील. आता बघा, त्या एक्झाम मध्ये एक 60 मार्कावाला सुद्धा असू शकतो, एक 60 मार्कावाला सुद्धा असू शकतो. मग जो 60 वाला आहे तो सगळ्यात कमी वाला असणार. बरोबर आहे. म्हणजे काय, तर त्या शिफ्ट मध्ये सगळ्यात कमी मार्क्स कोणाला होते? मग त्या विद्यार्थ्याला. मग ते 60 असू शकतात. आता तुम्ही म्हणता सर 200 मार्काचा पेपर आहे आणि सगळ्यात कमी 60 कसे असू शकतात? बरोबर आहे. बघा, पहिली गोष्ट, मॅथमॅटिक्स मध्ये 2 मार्काला एक प्रश्न आहे. फिजिक्स केमिस्ट्री असे किती प्रश्न आहेत? असे 50 प्रश्न आहेत. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये 1 मार्काला प्रश्न आहे, असे 100 प्रश्न आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही,
सपोज जर आपण AABBCCC जरी केलं ना तरी पण त्यांना 50-60 तरी इझिली मार्क्स पडतात, बरोबर आहे. आपण धरून चालले. येस, म्हणजे काय, कमीत कमी जर एखाद्याला 60 मार्क आहेत पण त्याला त्या शिफ्ट मध्ये सगळ्यात कमी मार्क्स आहेत म्हणजे त्याला ग्राह्य धरले 0%, बरोबर आहे, 0%. आता त्या शिफ्ट मध्ये 260 मध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेज ग्राह्य धरले जाणार, बरोबर आहे. म्हणजे काय, मग मला 70% आहेत, मग 70% आहेत मला, सॉरी मला जर 70 मार्क्स आहेत म्हणजे काय, मला फक्त 10 मार्क्स एक्स्ट्रा पडलेत. येस, म्हणजे काय, तुम्हाला जे पर्सेंटाईल आहेत ना ते पर्सेंटाईल तुमचं जी जागा आहे ते डिसाईड करतात. म्हणजे तुमच्या पाठीमागे किती विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. म्हणजे सपोज तुम्हाला जर 90% असतील तर तुम्ही 90व्या ठिकाणी आहेत, पाठीमागे तुमच्या 90% विद्यार्थी आहेत असं ग्राह्य धरता, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा जो रिझल्ट लागलेला आहे तो पूर्ण नॉर्मलायझेशन प्रोसेसवर लागलेला आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एकच गोष्ट आहे, आता हा रिझल्ट अपडेट होईल का, सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना आता पडलेला आहे की नेमकं हा स्कॅम झालेला आहे, हा गोंधळ झालेला आहे, बरोबर आहे. कारण काल काय होत होतं, काल एवढा गोंधळ का निर्माण झाला, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा फोन येत होता आणि सांगत होते 102 मार्क पडले, 103 मार्क पडले, 120 मार्क्स पडले. परंतु जर असं झालं असेल, बघा, हा स्कॅम किंवा गोंधळ तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुमच्याच शिफ्ट मधला असा विद्यार्थी आहे ज्याला तुमच्यापेक्षा कमी मार्क्स पडत होते पण त्याला तुमच्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल आहेत, तेव्हा तो स्कॅम आहे. पण तुम्ही जर दुसऱ्या शिफ्टशी कंपेअर करत असाल ना तर तो स्कॅम नाही, तर ते नॉर्मलायझेशन मेथडची चूक आहे, बरोबर आहे. बेस्ट, कारण का लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे आणि हा MSTCTचा प्रत्येक वर्षी प्रॉब्लेम होतो, लक्षात ठेवा. हा MSTCT कडून प्रत्येक वर्षी प्रॉब्लेम होतो आणि प्रत्येक वर्षी असा गोंधळ निर्माण होतो. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन मेथडमुळे असे पर्सेंटाईल आलेले आहेत, बरोबर आहे. बघा, आता ज्यांना 50 पेक्षा कमी पर्सेंटाईल आहेत, 60 पेक्षा कमी पर्सेंटाईल आहेत, त्यांच्यासाठी तर आपण नक्कीच वेगवेगळे मार्ग शोधणार देखील आहोत, बरोबर आहे. पण तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही अजून जास्त काय कोणते वेगवेगळे पर्याय आहेत, कोणते कॉलेजेस आहेत त्या रँक मध्ये. येस, कारण का आता आपल्याला येणार आहे रँक, बरोबर आहे. आता तुमचा रँक, तुमची शिफ्ट, तुमची कास्ट या सगळ्यांवर तुमचं डिपेंड असणार आहे कॉलेज, बरोबर आहे. फक्त तुमचे पर्सेंटाईल इथे मॅटर करणार नाही तर तुमचा रँक पण मॅटर करणार आहे, कारण तो पण त्या शिफ्ट वर डिपेंड येणार आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. येस, तर तुमचा रँक, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. रिझल्ट अपडेट होणार आहे का, अजूनही सीईटी सेल कडून ऑफिशियल स्टेटमेंट नाही. त्यांच्याकडून पूर्णपणे ऑफिशियल स्टेटमेंट असं आहे की नॉर्मलायझेशन प्रोसेस नुसार आपण रिझल्ट काढलेला आहे, त्याच्यामुळे रिझल्ट अपडेट होणार का, तर याच्यावरचं उत्तर आहे नाही. जो तुमचा आताचा रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट आहे, आता तो अपडेट केला जाणार नाही, बरोबर आहे. येस, त्याच्यामुळे जर असं कोणी म्हणत असेल की माझ्यासोबत स्कॅम झालाय, माझ्यासोबत गोंधळ झाला आहे, तर तुम्ही एकदा जर तुम्हाला खरंच असं वाटत आहे तर तुम्ही एकदा कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये तुम्हाला पडलेले मार्क्स, तुम्हाला पडलेले पर्सेंटाईल आणि तुमच्या शिफ्ट मध्ये असं कोणी आहे ज्याला मार्क्स तुमच्यापेक्षा कमी आहेत पण पर्सेंटाईल जास्त, कारण तुम्ही फक्त तुमच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांशी कंपेअर करा, दुसऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांशी कंपेअर करू नका, बरोबर आहे. कारण खूप सगळ्यात जास्त शिफ्ट झालेले आहेत, जास्त विद्यार्थी होते आणि नॉर्मलायझेशन प्रोसेस, त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स पडलेले आहेत आणि प्रत्येक वर्षी हा गोंधळ इथे तयार होतो, बरोबर आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. बघा, कमेंट सेक्शन मध्ये परत एकदा जर तुम्हाला असं वाटतंय की खरंच माझ्यासोबत स्कॅम झालाय, गोंधळ झाला आहे, तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट करा. मी एक गुगल फॉर्मची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथं तुम्ही फॉर्म भरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना बेस्ट तुमच्या मनासारखे पर्सेंटाईल पडलेले आहेत आणि तुम्ही वेदांत महाराष्ट्रासोबत जुडलेले होता, आमचा MSTCTचा क्रॅश कोर्स असेल, आमची MSTCTची टेस्ट सिरीज असेल किंवा MSTCTचे रिगार्डिंग आमचे लाईव्ह लेक्चर्स असतील, तर इट्स टाइम टू सेलिब्रेट आवर रिझल्ट. मी तुमच्या सगळ्यांसाठी गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ती लिंक भरा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासोबत तुमचा रिझल्ट सेलिब्रेट करा. आणि महत्त्वाची गोष्ट, असे तुमचे काही ज्युनियर्स विद्यार्थी, असे काही तुमचे ज्युनियर्स असतील, त्या ज्युनियर्स विद्यार्थी जर MSTCT आणि JEE करायचा विचार करत असतील तर त्या सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, वेदांत महाराष्ट्राची मोरया JEE आणि MSTCT 2027 ची बॅच पुन्हा एकदा आम्ही लॉन्च करत आहोत नवीन विद्यार्थ्यांसाठी. येस, तर कालच ही बॅच सुरुवात झालेली आहे. या बॅच मध्ये लाईव्ह क्लासेस विथ हँडरिटन नोट्स, पूर्णपणे लाईव्ह क्लासेस असणार आहेत, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स असणार आहेत, रेग्युलर गायडन्स आणि मेंटरशिप सेशन्स असणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त 3,999 रुपये
3,999 रुपयामध्ये भेटणार आहेत. येस, मॅथमॅटिक्स तुम्हाला गोविंद सर, केमिस्ट्री सिओना मॅम, फिजिक्स शिवान सर, मॅथ्स दिनबंधू सर, केमिस्ट्री परत मी, परत फिजिक्स आपले श्रेयस सर, परत मॅथमॅटिक्स प्रवीण सर आणि केमिस्ट्री परत आपल्याकडे मनीष सर. या सगळे टॉप फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत. याच्यानंतर जर तुम्हाला 2 वर्षाचा, जर त्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा कोर्स घ्यायचा असेल तर अगदी सेमपणे त्याच फॅकल्टी, त्याच सगळ्या गोष्टी आणि फीस आहे फक्त 7,999 रुपये. येस, त्याच्यासोबत आमचे तत्व बुक्स सुद्धा प्रेफर करायला सांगा. बेस्ट स्टडी मटेरियल आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या ज्युनियरला सांगू शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, असे विद्यार्थी जे ऑफलाईन जॉईन करू इच्छितात, बरोबर आहे, असे विद्यार्थी जे ऑफलाईन जॉईन करू इच्छितात त्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे काय, आपले महाराष्ट्रामध्ये वेदांतू लर्निंग सेंटर्स अवेलेबल झालेले आहेत. आता ते कुठे कुठे अवेलेबल झालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ऑफलाईन सेंटरमध्ये महत्त्वाचा जो कणा असतो तो असतो तिथले टीचर्स, बरोबर आहे. तर वेदांतू महाराष्ट्रामध्ये असे काही टॉप टीचर्स आहेत. ते टॉप टीचर्स पूर्णपणे आम्ही महाराष्ट्रामधून निवडलेले आहेत आणि हे महाराष्ट्रामधून निवडलेले जे टॉप टीचर्स आहेत ते पूर्णपणे तुमची मुलासगट तयारी करून घेणार आहेत. येस, याच्यानंतर डेडिकेटेड अकॅडमिक मेंटर्स तुम्हाला दिले जाणार आहेत. हे डेडिकेटेड अकॅडमिक मेंटर्स काय करतील, तो तुम्हाला पूर्ण अकॅडमिक, नॉन अकॅडमिक सगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन करतील. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 3 वे डाऊट सपोर्ट. तुम्ही क्लासरूम मध्ये असाल, तुम्ही क्लासरूमच्या बाहेर असाल, तुम्ही घरी असाल आणि कुठेही जरी डाऊट आला या 3 ठिकाणी तरी तुमचे आमची डेडिकेटेड डाऊट टीम तुमचा तो डाऊट सॉल्व्ह करेल. याच्यानंतर गेट 3 वे डाऊट सपोर्टच्या नंतर स्मार्ट क्लिकर्स हायटेक क्लासेस, आमचे पूर्णपणे जे क्लासेस असतात ते डिजिटल असतात. तुम्हाला एक स्मार्ट क्लिकर प्रोव्हाइड केलं जातं, त्याच्या माध्यमातून तुम्ही आन्सर्स क्लिक करू शकता. याच्यानंतर अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला 90% स्कॉलरशिप मिळू शकते. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली गेली आहे. IVSAT एक्झाम ही द्यावी लागेल. एकदम 10वीच्या बेसिसवर ही एक्झाम असते. तुम्ही ती एक्झाम दिल्याच्या नंतर 90% तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर्स आहेत, महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये PCMC, स्वारगेट, औंध, सिंहगड रोड आणि त्याच्यानंतर अमरावती, येस अमरावती विदर्भामध्ये आणि बुलढाणा या ठिकाणी आमचे सेंटर्स अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, पटकन जाऊ शकता आणि तिथं भेट देऊ शकता. येस, तुमचे जर कोणी ज्युनियर्स, भाऊ बहीण जर कोणी इच्छुक असतील तर. येस, तर हा व्हिडिओ होता आपल्या MSTCTच्या ग्लिच गोंधळ रिगार्डिंग. तर त्याच्याबद्दल सोल्युशन तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू अँड ऑल द बेस्ट.